नमस्कार. याआधी आपण कार्बन संयुगे, कार्बनी संयुगे ह्यातील पहिला भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण कार्बनच्या संयुजा 4 असल्यामुळे म्हणजेच कार्बन हा चतुसंयुजी असल्यामुळे कशा प्रकारे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे तो असंख्य संयुगे निर्माण करू शकतो ते पाहिलं. आणि ह्या संयुगामध्येच संपृक्त, असंपृक्त संयुगे म्हणजे काय आणि ते कशा वर्गीकरण होतात हेही पाहिलं. आणि त्यानुसारच अल्केन, अल्कीन आणि अल्काइन असे जे 3 प्रकार आहेत तेही आपण पाहिलेले आहेत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत कार्बन अणूच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलये. तर आपण हे आधीच पाहिलेलं आहे की कार्बन हा दुसऱ्या कार्बन अणूशी काय करू शकतो, संयोग होऊ शकतो, तो बंध निर्माण करू शकतो आणि त्यामुळे अल्केन, अल्कीन आणि अल्काइन सारखे संयुगे तयार होतात. आणि त्याच पद्धतीने तो सरळ शृंखला तयार करू शकतो, शाखीय शृंखला तयार करू शकतो किंवा वलय, ते आपण पाहणार आहोत. आता इथे मिथेन, इथेन, प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनांच्या रेणुसूत्रांची जर तुलना केली तर आपल्याला काय दिसतं की रेणूच्या आतल्या भागामध्ये कार्बन अणू आणि त्याच्या परिघामध्ये सर्व हायड्रोजन अणू जोडलेले आहेत. अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजे जणू काही तो काय आहे, त्या रेणूचा सांगाडा आहे. जसं आपल्या शरीरामध्ये सांगाडा असतो आणि त्याच्या भोवती स्नायू, रक्तवाहिन्या असतात, त्याच पद्धतीने कार्बन अणूचा सांगाडा तयार होतो आणि ह्या कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन हा परिघाच्या स्वरूपामध्ये म्हणजे परिघामध्ये हायड्रोजन असतो. कार्बन अणूंच्या सांगाड्याने कार्बनी संयुगांच्या रेणूचा आकार निश्चित होतो. म्हणजे तो रेणू किती मोठा आहे हे कार्बन अणूंचा सांगाडा किती लांब आहे, किती कार्बन त्याला जोडले गेलेले आहेत यावरून त्या रेणूचा आकार निश्चित होतो. आता जर आपण एकापुढे एक कार्बन जोडत गेले तर काय होईल, एक सरळ शृंखला म्हणजेच एक सरळ चेन तयार होईल. आता इथे दिसतंय की कार्बन अणूंची जर सरळ शृंखला केली तर इथे एकच कार्बनची संख्या असेल तर एकच त्या शृंखलेमध्ये फक्त कार्बन एकच असणारे, हायड्रोजन त्याच्या भोवती. इथेनमध्ये कार्बनचे 2 अणू, प्रोपेनमध्ये कार्बनचे 3 अणू सरळ शृंखलेने जोडलेले आहेत. आणि अशा प्रकारे इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. तर ही नावं जर पाहिली तर मिथेन 1 ह्याच्यामध्ये कार्बन अणूंची संख्या आहे मिथेनमध्ये, तर इथेनमध्ये 2, प्रोपेनमध्ये 3, ब्युटेनमध्ये 4, पेंटेन 5, हेक्सेन 6, हेप्टेन 7, ऑक्टेन 8, नोनेन 9 आणि डिकेन 10. तर अशा प्रकारे कार्बन अणूंच्या संख्येवरून ही जी नावं आपल्याला दिसत आहेत ही नावं इथे आलेली दिसत आहेत. इथे आपल्या लक्षात येईल की डिकेन जर म्हटलं तर सरळ शृंखलेमध्ये किती कार्बन अणू असणार आहेत, तर 10 कार्बन अणू असणार आहेत. आता ब्युटेनमध्ये कार्बन शृंखला पाहूया. ब्युटेन म्हणजेच किती हे दिसतंय, ब्युटेन म्हणजे 4 कार्बन अणू. इथे जर पाहिलं तर ब्युटेन ही एक प्रकारे म्हणजे 4 कार्बन अणू एकमेकांना अशा प्रकारे जोडले तर ही एक शृंखला तयार होईल. पण ब्युटेन अशा प्रकारे शृंखला तयार करू शकतो, म्हणजेच एक कार्बन अणू इतर तिघांना जोडला गेला तर एक शाखा तयार होईल. अशा प्रकारे म्हणजेच कार्बन शृंखला इथे 2 संभाव्य कार्बन शृंखला आहेत, एक ही सरळ चेन असलेली आणि ही दुसरी. आता इथे लक्षात येईल की ब्युटेनची 2 रचनासूत्रे आहेत. म्हणजे इथे प्रत्येक कार्बन दुसऱ्या कार्बनला सरळ शृंखलेत जोडलेलं आहे, तर इथे एक शाखा तयार झालेली आहे. मग असं जेव्हा असतं की दोन्हीमध्ये ब्युटेन आहे परंतु त्यांची रचना वेगवेगळी आहे, रचनासूत्र त्यांचं वेगवेगळं आहे, असं जेव्हा असतं तेव्हा त्यांना आपण म्हणतो
घटक संयुगे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की इथे कार्बन कार्बन आता किती आहेत, सी 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन आहेत. तसंच इथेही 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन आहेत आणि दोन्हींची रेणुसूत्रे ही सारखीच आहेत, पण त्यांची रचना वेगवेगळ्या आहेत. अशी जी संयुगे आहेत त्याच्यामध्ये भिन्न रचनासूत्रे आहेत, परंतु त्यांचे सर्व घटक एकच असतात. तेव्हा म्हणजेच रेणुसूत्र एकच असतं पण रचनासूत्र वेगवेगळी असू शकतात. व अशी जी घटना आहे या घटनेला म्हणतात समघटकता. रचना समघटकता. कार्बन अणूची जी आपण इथे उदाहरण पाहिलेलं आहे की 1 मध्ये जे उदाहरण आहे इथे किंवा इथे, ही कार्बन अणूची सरळ शृंखला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसते, शाखीय शृंखला. आता त्याच पद्धतीने सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला या व्यतिरिक्त आपल्याला बद्ध शृंखला सुद्धा कार्बनच्या पाहायला मिळतात. कशा प्रकारे, तर C6H12 हे जर रेणुसूत्र घेतलं म्हणजे सायक्लोहेक्झेन हे उदाहरण घेतलं तर आपल्याला आकृतीत दिसतंय की कार्बन अणू म्हणजे सी इथून पहिला सी असेल तर हा पहिला सी दुसऱ्या सीला अशा प्रकारे जोडला जाऊन शेवटचा जो 6वा कार्बन अणू आहे तो पुन्हा पहिल्या कार्बन अणूला जोडला जातो आणि एक बंदिस्त आकृती तयार होते. इथे आपल्याला काय दिसतंय, षटकोन तयार झालेला दिसतोय. आणि षटकोन का तयार झाला, इथे आपल्याला दिसतंय की 6 कार्बन अणू आहेत आणि त्यामुळे सायक्लोहेक्झेन ही रचना तयार झाली. सायक्लो म्हणजे वलय आणि हेक्झेन म्हणजे 6 कार्बन अणू. ह्याचं जर रचनासूत्र काढलं तर अशा प्रकारे येतं सायक्लोहेक्झेन. हे महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेला सायक्लोहेक्झेनचं रेणुसूत्र दिलेलं असतं आणि त्यावरून रचनासूत्र जे आपल्याला इथे दिसतं रेषाच्या स्वरूपामध्ये किंवा ठिपका संरचना, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढायला सुद्धा येऊ शकतं. इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढताना काय होणार आहे, जिथे जिथे आपल्याला एकेरी बंध आहे तिथे आपण 2 ठिपके वापरणार. हे आपण आधी पाहिलेलं आहे, त्यामुळे ती तुम्ही काढू शकता. आता इथे जी सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला किंवा वलयांकित हे कोणतेही कार्बन संयुगे घेतली तर ह्या कार्बनी संयुगामध्ये जे आपण आधीच 3 प्रकार पाहिलेले आहेत, संपृक्त, असंपृक्त, त्यातले अल्केन, अल्कीन, अल्काईन, ही कोणतीही असू शकतात. म्हणजेच कसं, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन बंध आहे. मग जिथे जिथे कार्बन कार्बन बंध येणार तर तो एकतर एकेरी येऊ शकतो, दुहेरी येऊ शकतो किंवा तिहेरी येऊ शकतो. म्हणजेच ते अल्केन, अल्कीन किंवा अल्काईन कोणतेही असू शकतात. सरळ शृंखलामध्ये अशा प्रकारे हा अल्केन प्रोपेन आहे, इथे प्रोपीन आहे कारण दुहेरी बंध आहे आणि इथे प्रोपाईन आहे कारण तिहेरी बंध आहे. तसंच शाखीय शृंखलामध्ये आयसोब्युटेन यामध्ये 1 2 3 4 काय आहेत, कार्बनचे अणू आहेत म्हणून तो ब्युटेन आहे. आणि ब्युटेन का आहे तर म्हणजेच अल्केन का आहे तर इथे सगळे एकेरी बंध आहेत कार्बन कार्बन. पण इथे जर आयसोब्युटिलिनचं सूत्र पाहिलं, रचनासूत्र पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल की ती रचनामध्ये एका कार्बनची जोडी दुहेरी बंधाने जोडलेली आहे म्हणून इथे तो काय झाला, ब्युटिलिन. आणि दुहेरी बंध इथे आल्यामुळे इथे तुम्हाला दिसेल की हायड्रोजनची संख्या सुद्धा 2 ने कमी झालेली आहे कारण एक दुहेरी बंध वाढलेला आहे. त्यानंतर सायक्लोहेक्झेनचं सूत्र आपण आताच पाहिलेलं आहे. इथे हेक्झेन हे नाव आहे कारण इथे 6 कार्बन अणू आहेत आणि इथे तुम्हाला दिसेल सायक्लोपेंटेन, तर इथे 5 कार्बन अणू एकमेकांना जोडलेले आहेत म्हणून ह्याला म्हणतात सायक्लोपेंटेन. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. सायक्लोवलय, हेक्झेन किंवा पेंटेन ही कार्बनची संख्या आहे. त्याच्यामध्ये दुहेरी बंध वापरला तर इथे दुहेरी बंध असल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला सायक्लोहेक्झीन मिळेल. जर सायक्लोपेंटेनमध्ये कुठेतरी दुहेरी बंध आला तर आपल्याला सायक्लोपेंटीन मिळेल. पण इथे तुम्ही पाहिलं तर एक विशिष्ट असं सूत्र आहे, यामध्ये 3
कार्बनच्या जोड्या ज्या आहेत त्या एकेरी बंधाने जोडलेल्या आहेत आणि 3 कार्बनच्या जोड्या आहेत त्या दुहेरी बंधाने जोडलेल्या आहेत आणि ह्या विशिष्ट सूत्राला किंवा ह्या संयुगाला नाव आहे बेन्झीन. मग बेन्झीनच्या रचनासूत्रावरून आपल्याला काय समजतंय की हा वलयांकित असंपृक्त, भले इथे 3 दुहेरी बंध असले तरी सुद्धा हा काय येणार, असंपृक्त हायड्रोकार्बन. आणि ह्या रचनेत, ह्या संरचनेमध्ये आपल्याला 6 कार्बन अणूंच्या वलयात एक आड एक असे 3 दुहेरी बंध आपल्याला दिसतात. मग हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो, म्हणजे बेन्झीनची जी संयुगे आहेत त्या संयुगांना म्हणतात ॲरोमॅटिक संयुगे. हे जेव्हा पुढे तुम्ही शिकणार आहात 11वी 12वी नंतर, तिथे तुम्हाला हे शिकायचं आहे. ॲरोमॅटिक, ॲरोमा याचा अर्थ सुगंध. बेन्झीन हा जर घटक एखाद्या संयुगामध्ये असेल, कार्बनी संयुगामध्ये असेल, तर त्या कार्बनी संयुगाला एक विशिष्ट सुगंध येत असतो आणि म्हणूनच त्या सुगंधामुळेच त्या संयुगांना नाव दिलेलं आहे ॲरोमॅटिक संयुगे. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट. क्रियात्मक गट म्हणजेच काय, तर कार्बन आणि हायड्रोजन या 2 मूलद्रव्यांच्या संयुगामुळे जी तयार झालेली संयुगे असतात त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो, हे आपण पाहिलेलं आहे. पण अशाच प्रकारे कार्बन हा इतर मूलद्रव्यांशी सुद्धा बंध तयार करू शकतो. म्हणजे हायड्रोजन प्रमाणेच हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा विविध मूलद्रव्यांशी तो बंध निर्माण करू शकतो. आणि हायड्रोकार्बन साखळीतील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचे प्रतियोजन, म्हणजे त्याच्या जागी ते दुसरं मूलद्रव्य येतं, या मूलद्रव्याचे अणू येतात आणि त्यामुळे प्रतियोजन म्हणजेच हायड्रोजनची जागा इतर मूलद्रव्य घेतं आणि त्यामुळे हायड्रोजनच्या चतुसंयुजेची पूर्तता होते. आणि हे जे प्रतियोजी मूलद्रव्याचे अणू असतात त्यांनाच आपण म्हणतो विषम अणू. विषम अणू म्हणजेच काय, तर हायड्रोजन व्यतिरिक्त जे अणू कार्बनला जोडले गेलेले आहेत. म्हणजे हायड्रोकार्बन हा प्रत्यक्षात काय आहे, फक्त हायड्रोजन आणि कार्बन या 2च अणूंच्या संयुगाने बनलेला असतो. परंतु कार्बन हा कोणत्याही इतर मूलद्रव्याशी त्याचा संयोग होऊ शकतो आणि त्यामुळे तो काय होऊ शकतो, दुसऱ्या मूलद्रव्यांबरोबर सुद्धा बंध निर्माण करू शकतो. आणि असे बंध निर्माण झाल्यामुळे हायड्रोजनची जागा ते विषम अणू घेतात. काही वेळेला हे विषम अणू एकटे नसतात, म्हणजे फक्त एकच विषम अणू नसतो, तर पूर्ण अणूचा गट असतो. मग असे जे विषम अणू किंवा अणूचा जो गट आहे, या गटामुळे त्या संयुगाला विशिष्ट असे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. या विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळेच या विषम अणूंना किंवा विषम अणूंनी युक्त असणाऱ्या अणुगटांना क्रियात्मक गट असे म्हणतात. आपण ते उदाहरण इथे पाहूया. हॅलोजन, हॅलोजनमध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन येतं आणि हा त्याचं हॅलोजन हा एक्सने दर्शवला जातो. मग एक्सच्या जागी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनपैकी कोणतेही असू शकतं. त्यानंतर अल्कोहोल ओ आणि एच, ऑक्सिजन, हायड्रोजन असा गट असतो OH. अल्डिहाइडमध्ये 3 अणू आहेत आणि कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये दुहेरी बंध आहे. CHO असं त्याचं संक्षिप्त सूत्र आहे. त्यानंतर पुढे आहे कीटोन. कीटोनमध्ये फक्त कार्बन आणि ऑक्सिजन असतो. CO हे त्या गटाचं संक्षिप्त सूत्र आहे. कार्बोक्झिलिक आम्ल COOH, इथे तुमच्या लक्षात येईल हा गट कार्बन आणि ऑक्सिजनचा दुहेरी बंध तसाच स्थिर आहे आणि त्याला फक्त OH गट जोडला आणि त्यामुळे काय तयार झालं, COOH. इथर ह्यामध्ये ऑक्सिजन केवळ जोडला गेलेला असतो आणि ऑक्सिजनच्या या दोन्ही बाजूला हायड्रोकार्बन जोडलेले असतात आणि त्यामुळे म्हणजे इथेही कार्बन अणू जोडलेला असतो आणि इथेही कार्बन अणू, आणि त्यामुळे हा जो गट तयार होतो किंवा हे एकच आता विषम अणू आहे त्याला म्हणतात इथर.
त्याच पद्धतीने इस्टरमध्ये कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन, जसं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आहे त्याच पद्धतीने, फक्त इथे Hच्या ऐवजी आपण इथे H काढून टाकलेला आहे आणि तिथे कार्बन अणू येईल, इथे कार्बन अणू येऊ शकतो आणि त्याला म्हणतात इस्टर. तसंच अमीन, नायट्रोजन जर असेल तर तो अमीन असं त्याला म्हणतात, असा जो क्रियात्मक गट आहे. तर इथे आपण कोणकोणते क्रियात्मक गट पाहिले, तर हॅलोजनमध्ये 3 मूलद्रव्य आहेत, नंतर अल्कोहोल OH, अल्डेहाइड CHO, कीटोन CO, कार्बोक्सिलिक आम्ल COOH, इथर ऑक्सिजन O फक्त, इस्टर COO आणि अमीन NH2. त्यानंतर समजातीय श्रेणी, होमोलोगस श्रेणी. काय बरं ही होमोलोगस श्रेणी, तर कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला तयार होतात हे आपण पाहिलेलं आहे. या शृंखलेवरील हायड्रोजन अणूची जागा क्रियात्मक गट घेऊ शकतो, हेही आपण आधीच्या उदाहरणामधून पाहिलेलं आहे. त्यामुळे क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या असू शकतात, वेगवेगळ्या लांबीच्या असू शकतात. म्हणजेच आपण जर क्रियात्मक गट समजा घेतला इथे OH, तर इथे दिसेल इथे मिथेनच्या हायड्रोजन अणू काय झाला, OH गटाने प्रतियोजित केलेला आहे. म्हणजेच H निघून, हायड्रोजन निघून त्याऐवजी OH गट जोडला गेला. इथे इथेनला OH गट जोडला गेलेला आहे, इथे प्रोपेनला OH गट. म्हणजेच फक्त अल्केनमधील कार्बनची संख्या वाढत गेली, परंतु क्रियात्मक गट मात्र तोच राहिला. आणि अशी जी संयुगे तयार होतात, अशा संयुगांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य असतं. का साधर्म्य असेल, तर क्रियात्मक गटामुळे त्या संयुगांचे काय होतात, गुणधर्म ठरतात. जर क्रियात्मक गट एकच असेल तर त्यांचे गुणधर्म सुद्धा सारखे असू शकतात. आणि अशी जी शृंखला तयार होते की ज्याच्यामध्ये विशिष्ट असा क्रियात्मक गट जोडलेला असतो, म्हणजेच क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते त्या श्रेणीला काय म्हणतात, समजातीय श्रेणी असे म्हणतात. आणि क्रियात्मक गट कोणता आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी तयार होतात. म्हणजेच काय, तर अल्कोहोलची समजातीय श्रेणी म्हणजे जर OH गट जोडला असेल तर, कार्बोक्सिलिक आम्लांची समजातीय श्रेणी म्हणजे COOH गट जोडला असेल तर, अल्डेहाइडांची समजातीय श्रेणी म्हणजे CHO हा गट जोडला असेल तर, अशा प्रकारे जो क्रियात्मक गट जोडला गेलेला आहे त्यानुसार त्या क्रियात्मक गटांची समजातीय श्रेणी तयार होते. आणि एका समजातीय श्रेणीचे सदस्य हे एकमेकांचे समजातक असतात, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण इथे अल्केनांची समजातीय श्रेणी लक्षात घेऊया. मिथेन पासून हेक्झेन पर्यंत उदाहरणं घेतलेत. म्हणजे 1 कार्बन अणू पासून 6 कार्बन अणू. मग इथे तुम्ही तक्त्यामध्ये लिहू शकतात 1 2 3, इथे काय येणार आहे 4, इथे 5, इथे 6. कार्बन हायड्रोजन म्हणजे CH2, कार्बन हायड्रोजन, 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन असा मिळून जो CH2 गट आहे त्यांची संख्या, तर ती इथे 1, इथे किती येणार 2, म्हणजे जेवढे कार्बन अणूंची संख्या आहे तेवढी कार्बन हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन अशी संख्या येणार, घटकांची संख्या येणार. त्यामुळे 1 2 3 ते सुद्धा त्याच पद्धतीने 6 पर्यंत घेऊ शकतो. त्यानंतर इथे उत्कलनांक दिलेले आहेत प्रत्येकाचे. तर उत्कलनांकाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतं, जरा एकदा त्याचं निरीक्षण करून पहा. तर हे जे उत्कलनांक आहे त्यामध्ये सर्वात कमी कार्बनची संख्या असणारा जो अणू आहे तो मिथेन, त्याचा उत्कलनांक -162°C आहे. तर हेक्झेन 6 कार्बन अणू असणाऱ्या अल्केनचा उत्कलनांक 69°C आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय
की जशी कार्बन अणूंची संख्या वाढत जाते तसेच काय होतं, उत्कलनांक सुद्धा वाढतो. आता अल्कोहोलमध्ये पाहूया. इथे काय झालेलं आहे, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल. ऑल म्हणजे अल्कोहोलचा ते संक्षिप्त रूप इथे जोडलेलं आहे आणि तेच त्या रेणूला नाव दिले आहे. तर इथे रेणूसूत्रे दिलेली आहेत आणि त्याचं संक्षिप्त रचनासूत्र, तर इथे मिथिलीन गट आहे, त्याला OH गट जोडलेला आहे. म्हणजे हे मिथाईल अल्कोहोल किंवा मिथेनॉल, हे इथेनॉल, हे प्रोपेनॉल. कार्बन अणूंची संख्या एक एकने वाढत जाते. CH2 घटकांची संख्या सुद्धा एक एकने वाढत जाते. आणि इथे उत्कलनांक सुद्धा तुम्ही पाहिलं तर इथे 63, 78, 97, 118 अंश सेल्सिअस म्हणजेच उत्कलनांक सुद्धा ज्या ज्या पद्धतीने कार्बन अणूंची संख्या वाढते तशाच पद्धतीने उत्कलनांक सुद्धा वाढतो. अल्किनमध्ये पाहूया. अल्किन म्हणजेच काय असणार आहे, एक दुहेरी बंध. इथिन, प्रोपिन, 1 ब्युटीन, 1 पेंटीन ही नावं असे का आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. ब्युटीनच्या ऐवजी 1 ब्युटीन का म्हटलं, पेंटीनच्या ऐवजी 1 पेंटीन का म्हटलं ते आपण पुढे पाहणार आहोत. इथे तुम्हाला दिसेल की कार्बन अणूंची संख्या वाढत जाताना दिसते. 2, 3, 4, 5. आता इथे डायरेक्टली कार्बन अणूंची संख्या 2 आली. आधीच्या उदाहरणांमध्ये काय होतं, कार्बन अणूंची संख्या 1 पासून सुरू होते. तर इथे कार्बन अणूंची संख्या अल्किनांमध्ये काय होतं, कार्बन अणूंची संख्या 2 पासून येते. कारण का, तर दुहेरी बंध असणं आवश्यक आहे कार्बन कार्बनमध्ये. आता मिथेन घेतला तर त्याच्यामध्ये कार्बनचा एकच अणू आहे, त्यामुळे कार्बन कार्बन दुहेरी बंध होऊच शकत नाही. म्हणून मिथेनचं मिथिन नावाचं संयुग तयार होऊ शकत नाही. त्यामुळे अल्किन ही समजातीय श्रेणी घेताना, त्याचा विचार करताना आपल्याला इथिन पासूनच सुरुवात करावी लागते. त्यामध्ये जर उत्कलनांक पाहिले तर जशी जशी कार्बन अणूंची संख्या वाढते तसा उत्कलनांक सुद्धा वाढत जातोय. म्हणजे इथे ऋण 102 आहे, आता ऋण 48 झाला, तो आणखी वाढला आणि ऋण 6.5 झाला आणि तो आणखी वाढला. नंतर किती झाला, पेंटीनसाठी 30 अंश. म्हणजेच जर आपण ह्या तीनही समजातीय श्रेणींचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं, तर त्याच्यामध्ये गुणधर्मांमध्ये प्रवणता दिसते. प्रवणता म्हणजे काय, तर उत्कलन बिंदूमधील प्रवणता. याचाच अर्थ उत्कलन बिंदू आपल्याला क्रमाक्रमाने वाढत जाताना दिसतो. आपण ही जी वर काही उदाहरणं पाहिली त्यामध्ये समजातीय श्रेणींची काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात. कोणती वैशिष्ट्ये लक्षात येतात, तर समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना एक मिथिलीन घटकाची भर पडते. कार्बन अणू वाढत जातो त्यामुळे एक एक घटक वाढत जातो. जर एक मिथिलीन घटकाची भर पडली तर एका मिथिलीन घटकाचं रेणूसूत्र CH2 आहे. मग त्याच्यावरून आपल्याला त्याचं रेणू वस्तुमान काढता येईल. कार्बनचं अणुवस्तुमान आहे 12 आणि हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे 1. मग 2 हायड्रोजन अणू त्यांचं अणुवस्तुमान 2 आणि कार्बन 12 म्हणजे 12 अधिक 2 असं 14. त्यामुळे रेणू वस्तुमानात 14 युनिटने काय होते, वाढ होते. तसंच कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढत जाते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मूलद्रव्य आहे की रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य असते. रासायनिक गुणधर्म हे जवळजवळ सारखे असतात. त्यामध्ये सुद्धा थोडीफार प्रवणता दिसून येऊ शकते आणि त्या सर्वांचं सामान्य सूत्र एकच असतं. एकच सामान्य सूत्र असतं. तर सामान्य सूत्र म्हणजे काय, तर इथे आपल्याला उदाहरण एक दिलेलं आहे की अल्केनच्या समजातीय श्रेणीचे सामान्य सूत्र C2H2N अधिक 2 असे आहे. म्हणजेच काय आहे, N ही अणूंची संख्या आहे. जर 2 कार्बन अणू असतील तर कार्बन अणूंची संख्या 2 आहे, म्हणून N ची किंमत आपण इथे काय घेणार, N. H2N म्हणजे हायड्रोजन अणूंची संख्या किती येणार, तर 2 गुणिले 2 4 अधिक 2 6 म्हणजे C2H6. तसंच जर 8वा
सदस्य काढायचा असेल, त्याच्या रेणुसूत्र जर काढायचं असेल तर C8 असं येणार आणि 8 कार्बन अणू आहेत म्हणजे N ची किंमत 8, 8 दुणे 16, 16 अधिक 2 18 म्हणजे C8H18. अशाच प्रकारे तुम्ही 12व्या सदस्याचे सुद्धा रेणुसूत्र काढू शकता. आपण आतापर्यंत पाहिलंय की लक्षावधी कार्बनी संयुगे आपल्याला माहीत आहेत आणि त्यामुळे ह्यांना नाव देणे सुद्धा गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात काय होतं, पूर्वी कार्बनी संयुगांची संख्या खूप कमी होती आणि त्यामुळे विविध प्रकार वापरून वैज्ञानिकांनी नामकरण केले आणि तीच नावे आपण सामान्य नावे म्हणून आता वापरतो. म्हणजेच उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, आता ही जी नावं आहेत ह्या नावांचे उगम वेगवेगळे आहेत. ही कशामुळे तयार झाली, कुठे वेगवेगळ्या ठिकाणून त्यांना ती नावं दिली गेली आणि तीच रूढ झाली. पण त्यानंतरची अल्केनची नावे जी आहेत ही कार्बन संख्येवरून दिली गेली. म्हणजे जितकी कार्बनची संख्या त्यानुसार त्या अल्केनचं नाव दिलं गेलं. म्हणजेच पुढचं आहे पेंटेन, 5 असल्यामुळे पेंटेन, 6 असल्यामुळे हेक्झेन, 7 असल्यामुळे हेप्टेन, 8 असल्यामुळे ऑक्टेन, नोनेन, डिकेन अशा प्रकारे. त्यानंतर C4H10 म्हणजेच ब्युटेन जे आहे ह्यामध्ये सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला अशी दोन्ही रचनासूत्रे दिसतात आणि त्यामुळे 2 समघटक संयुगे तयार होऊ शकतात आणि त्यामुळेच त्यांना N ब्युटेन म्हणजेच नॉर्मल ब्युटेन म्हणजे सामान्य आणि सरळ शृंखला असलेलं आणि आयसोब्युटेन म्हणजे आय ब्युटेन म्हणजेच आयसो याचा अर्थ एक शृंखला त्याला जोडलेली आहे. अशा प्रकारे 2 नावं दिली गेली. परंतु जशी जशी कार्बन संख्या वाढत जाते त्याच पद्धतीने ही जी नामकरण पद्धती आहे ती तिथे जास्त परिणामकारक होत नाही आणि त्यामुळे इतकी खूप सामान्य नावं तयार होऊ शकतात की त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि तो गोंधळ निर्माण झाल्यामुळेच नावं देण्याची काहीतरी तर्कशुद्ध अशी पद्धत शोधून काढावी अशी आवश्यकता भासू लागली आणि त्या आवश्यकतेतून, त्या गरजेतूनच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने IUPAC असं त्याला म्हणतात, IUPAC असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. IUPAC या संस्थेने संयुगांच्या रचनेवर आधारित नामकरण पद्धत मांडली आणि ती आता जगभर मान्यता पावलेली आहे. म्हणजे तिथे कार्बनी संयुगांना विशिष्ट नाव दिलं जातं आणि तिथे क्रियात्मक गटाचाही विचार केला जातो. तर कोणत्याही कार्बनी संयुगाच्या IUPAC नावाचे 3 घटक असतात. एक म्हणजे मुख्य घटक की जो अल्केन असेल आणि त्याला जोडलेला प्रत्यय म्हणजेच शेवटचा भाग आणि उपसर्ग म्हणजे सुरुवातीचा. म्हणजे कोणतेही कार्बनी संयुग घेतलं तर त्याच्यामध्ये हे 3 घटक येतात, जनक, प्रत्यय आणि उपसर्ग. आता आपण एक एक उदाहरण पाहूया आणि कशा प्रकारे नामकरण केलं जातं हे पाहूया. आता इथे आपल्याला दिसेल की जनक नाव जर शोधायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त कार्बन अणूंची संख्या मोजत जायची. म्हणजे उदाहरणार्थ ह्या तक्त्यामध्ये पाहिलं तर इथे कार्बन अणूंची संख्या 1 2 3 आहे म्हणून जनक नाव प्रोपेन आहे. इथे 2च कार्बन अणू आहेत म्हणून इथेन आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखादं संयुग नामकरणासाठी दिलं जातं त्यावेळेला पहिल्या पायरीमध्ये आपण त्याचं जनक कोण आहे, जनक अल्केन काय आहे ते शोधायचं. त्यानंतर जर त्या जनक अल्केनमध्ये एकेरी बंध असेल तर तो अल्केन असेल, दुहेरी बंध असेल तर तो अल्कीन असेल आणि जर तिहेरी बंध दिसून आला तर तो काय होईल, अल्काईन होईल. आणि अशा प्रकारे अल्केन आहे, अल्कीन आहे की अल्काईन यानुसार त्या जनक नावाच्या शेवटी ANE, ENE किंवा YNE आपण लावू शकतो. हे झाल्यानंतर रचनासूत्रामध्ये जर क्रियात्मक गट असेल म्हणजे
क्रियात्मक गट कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत की हॅलोजन असू शकतो, अल्डेहाइड असू शकतो, अल्कोहोल असू शकतो, जे काही असेल तर तो जर गट असेल तर शेवटचं जे ई अक्षर आहे म्हणजे जर जनक नाव जर आपण घेतलं, कोणतंही जनक नाव घेतलं म्हणजे अल्केन असू दे, अल्कीन असू दे किंवा अल्काईन असू दे, शेवटी काय असतो? ई असतो. प्रत्येकाच्या शेवटी काय आहे? ई अक्षर आहे. हे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त प्रत्यय जोडायचं. म्हणजेच काय? अल्कोहोल असेल तर ओल हा घटक उपसर्ग जोडतो. आता इथे अपवाद आहे हॅलोजन. हॅलोजनमध्ये आपण जो क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव आहे तेच आपण नेहमी उपसर्ग म्हणून जोडतो. आणि तिसरी पायरी आहे की कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्यायचे. आणि हे अंक देताना जर क्रियात्मक गटामध्ये CHO किंवा COH असे जर असतील तर त्याच्यातील कार्बन अणूंना एक गट द्यायचा. आणि जर हे गट नसतील, हे क्रियात्मक गट नसतील, तेव्हा म्हणजे शृंखलेचे अंकन दोन्ही दिशांनी होऊ शकते. आणि हा जो क्रियात्मक गट आहे त्याच्या नावापूर्वी हा अंक लिहायचा. म्हणजेच आता इथे अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडला आपण एक क्रमांक दिला असेल तर इथे एक आणि अल असा येणार, म्हणजे एक डॅश अल असा येणार. लहान आडवी रेष काढायची. अक्षर आणि अंक ह्याच्यामध्ये लहान आडवी रेष काढायची आहे. तर आता इथे पहिल्या उदाहरणामध्ये अल्कोहोल जोडला गेलेला आहे. संक्षिप्त नाव आहे ऑल, म्हणून आपण इथेनॉल, कारण इथेन हे जनक नाव, त्याच्यातलं हे जर आपण ई अक्षर काढून टाकलं तर ईच्या ऐवजी OL हे घेतलेलं आहे. त्यामुळे इथे जनक आणि प्रत्यय काय येणार आहे? इथेनॉल. इथे क्रियात्मक गट हा काय आहे? Cl आहे, म्हणजे क्लोरीन आहे, म्हणजे हॅलोजन आहे. आणि हॅलोजन असल्यामुळे प्रत्ययाच्या ठिकाणी न लावता तो आपण काय करतो? उपसर्गाच्या ठिकाणी लावतो. म्हणजे तिथे क्लोरो इथेन, तसं हे ब्रोमो इथेन. त्यानंतर प्रोपेन आणि अल्डिहाइड आहे म्हणून CHO म्हणजे अल्डिहाइड, म्हणून प्रोपेनल म्हणजेच AL जोडला, ई आपण काढला आणि AL जोडला. तसंच इथे संक्षिप्त रूप आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचं ऑइक ॲसिड, OIC ॲसिड, म्हणून ई काढून तिथे ऑइक ॲसिड टाकलं की ते काय होणार? इथेनॉइक ॲसिड. त्यानंतर 6व्या उदाहरणामध्ये अमीन हा गट आहे, क्रियात्मक गट. याचं संक्षिप्त रूप आहे अमीन आणि जनक नाव आहे एकच कार्बन असल्यामुळे मिथेन, म्हणून ई काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी ईच्या ऐवजी काय येणार? अमीन, म्हणून हे आहे मिथेनअमीन. याचं नाव काय येणार? मिथेनअमीन. आणि जर तो प्रोपेन हा जनक असेल तर त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार? प्रोपेनॉन. ओन म्हणजेच कीटोनचा ओन घेतलेला आहे, प्रोपेनॉन. ही दुसरी पायरी झालेली आहे. तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला आता त्या क्रियात्मक गटाला क्रमांक द्यायचा आहे. म्हणजे आता इथे आपल्याला दिसेल की OH गट हा दुसऱ्या कार्बन अणूवर, इथे दिसतंय की सर्वात मोठी कार्बन संख्या असलेले शृंखला कोणती आहे? तर ही आहे 1 2 3. म्हणून आपण क्रमांक दिलेत. इथे आपण पहिल्यांदा तपासायचे की ह्या OH गटाला कमीत कमी क्रमांक आला पाहिजे. आपण 1 2 3 म्हणजेच डावीकडून उजवीकडे आलं तरी OH गटाला 2 क्रमांक येतो आणि उजवीकडून डावीकडे गेलं तरी 2च क्रमांक येतो. म्हणून कोणत्याही दिशेने तुम्ही अंकन करू शकता. आता त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर OH हा गट आलेला आहे, म्हणजे अल्कोहोल हा गट आलेला आहे, म्हणून याचं नाव होणार प्रोपेनॉल. पण ओल कुठे आलेला आहे? तर 2 क्रमांकावर, म्हणून प्रोपेन -2 ऑल अशा प्रकारे. त्यानंतर इथे तुम्हाला काय सांगता येईल की इथे 2 प्रकारे आपण अंकन करू शकतो. 1 2 3 4 म्हणजेच उजवीकडून डावीकडे आणि इथे डावीकडून उजवीकडे. मग ग्राह्य कोणतं धरणार? तर ज्या ठिकाणी क्रियात्मक गटाला सर्वात कमी अंक मिळतो ही पद्धत ग्राह्य धरायची, ते अंकन ग्राह्य धरायचं. त्यामुळे हे अंकन ग्राह्य धरायचं. त्यामुळे क्रियात्मक गट कुठे आला? 2 क्रमांकावर जोडलेला आहे. म्हणून
क्रियात्मक गट आहे क्लोरीन, म्हणून आपण क्लोरोपेंटेन. हॅलोजनसाठीचा आपण हा नियम बदललेला आहे की हॅलोजन जर असेल तर तो इतर क्रियात्मक गटाप्रमाणे प्रत्यय न लागता तो उपसर्ग या ठिकाणी लागतो आणि तो किती क्रमांकावर आहे तर 2, म्हणून 2 क्लोरोपेंटेन. त्याच पद्धतीने ह्या हायड्रोकार्बनमध्ये आपण पाहूया की 1 2 3 4 5 अणू आहेत. याचा अर्थ जनक हायड्रोकार्बन कोणता आहे तर पेंटेन. पेंटेन का आहे तर सर्व कार्बन अणूंमध्ये एकेरी बंध आहे. आता हा जो ओ जोडला गेलेला आहे किंवा कीटोन गट जो जोडला गेलेला आहे त्याचं संक्षिप्त नाव ओन येणार आणि म्हणून ओन आपण घेतलं. त्यानंतर अंकन जर केलं, त्याला अंक जर द्यायचा प्रयत्न केला तर 2 प्रकारे आपण देऊ शकतो, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. तर ह्या पद्धतीमध्ये डावीकडून उजवीकडे देताना त्या गटाला सर्वात कमी अंक मिळतो, म्हणून ग्राह्य ती पद्धत घ्यायची आणि त्यामुळे कीटोन गट हा 2 क्रमांकावर आहे. म्हणून आपलं IUPAC किंवा IUPAC नाव काय असणार आहे पेंटेन 2 ओन, पेंटेन -2 ओन अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर पेंटेन मधला ई निघून गेला आणि त्याच्याऐवजी काय आलं ONE आलं कीटोनचं आणि ONE गट दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे पेंटेन आणि ONE म्हणजे जनक आणि प्रत्यय ह्याच्यामध्ये तो क्रमांक आपण लिहिलेला आहे. म्हणजेच जर तुम्ही ह्या 3 पायऱ्या व्यवस्थित जर आपण केल्या तर हे IUPAC नॉमेनक्लेचर वापरून किंवा ही नामकरण पद्धती वापरून तुम्हाला हायड्रोकार्बनचं नाव लिहिता येईल. आता हे झाली साधी मूलद्रव्ये ज्याची आपण सहज IUPAC नावे लिहू शकतो. पण ज्या ठिकाणी ज्या संयुगामध्ये शाखीय शृंखला, कार्बन वलये, विषम अणूंची युक्त वलये अशी अधिकाधिक जटिल संरचना दिसून येते, मग तिथे आणखी काही पायऱ्या लिहिणं आवश्यक असतं. आणि जर तुम्ही 10वी नंतर विज्ञान घेतलं तर तुम्हाला त्या पायऱ्या कोणत्या आहेत त्या शिकायला मिळणार आहेत. पण आता आपल्याला जे सध्या आहे की हे जे क्रियात्मक गट आहेत हे क्रियात्मक गट व्यवस्थित लक्षात घ्यायचे आणि या गटांवर आधारितच हायड्रोकार्बन आपल्याला दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला ती नावे त्या हायड्रोकार्बनची लिहायची असतात. आता इथे सरावासाठी एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे. 3 पायऱ्या वापरून एक करायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या भागामध्ये आपण काय काय पाहिलंय तर संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन ह्यामुळे तयार होणारी रचना म्हणजेच सरळ शृंखला, शाखीय शृंखला, वलयी आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळी कशी नावं दिलेली आहेत. त्यानंतर नामकरणाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यामध्ये जी सुरुवातीची सामान्य नामकरण पद्धत आणि नंतरची आलेली IUPAC नामकरण पद्धत. मग IUPAC नामकरण पद्धतीमध्ये 3 पायऱ्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचा वापर करून तुम्हाला IUPAC नामकरण पद्धतीचा वापर करून तुम्ही कार्बनी संयुगांना नावे देऊ शकता. हा झालेला भाग पुन्हा पुन्हा वाचायचा आहे. IUPAC नामकरण पद्धतीचा सराव करायचा कारण त्यावर आधारित एक तरी उदाहरण विचारलं जातं आणि ह्या घटकाशी संबंधित जे काही स्वाध्यायामध्ये उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवायची आहेत. मला वाटतं तुम्हाला हा शिकवलेला भाग व्यवस्थित समजला असेल. धन्यवाद.